सुरगाणा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असताना दुसरीकडे अनेक शेतजमिनीमध्ये भेगा पडल्या असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यानं जमीन आणखी खचण्याची शक्यता बळावली आहे। इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी इथं डोंगराचा मोठा भाग खचून मोठे दगड, गोटे आणि मुरुम वेगानं खाली येत शेती खरबडून निघाली। आदिवासी भागातील शेती पूर्ववत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जात आहे। मागील 3 दिवसांपासून सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यात भूगर्भात हालचाली होत आहेत। सुरगाण्यातील बोरगाव परिसरात सोमवारी रात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। दुसरीकडे इगतपुरी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील डोंगराचा अंशतः भाग खचला। डोंगरात चरीसारखा भाग तयार होऊन पाण्याचा प्रचंड ओहळ वाहू लागला। या प्रवाहासोबत मोठे दगड, माती आणि मुरुम वेगानं खाली येऊन वनपट्टेधारक तसेच खासगी जमीन मालकांच्या शेतात पसरले। त्यामुळे शेती पूर्णपणे खरडवून निघाली। भूकंपाचे धक्के बसलेल्या सुरगाणा परिसरातील घटना आणि इगतपुरी डोंगर खचण्याच्या घटनेचा थेट संबंध नसला तरी दोन्ही ठिकाणी भूगर्भातील हालचालींना समान धागा समोर येत आहे। विशेष म्हणजे हे दोन्ही भाग मुसळधार पावसाच्या पट्ट्यात आहेत। 3 दिवसांपासून भूकंपाचे सौम्य हादरे सहन करणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील परिस्थितीबाबत तहसीलदार आमजी राठोड यांनी जिल्हाधिकारी आयुब प्रसाद आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पत्राद्वारे माहिती दिली आहे। शेतजमिनींना तडे गेल्यानं निर्माण झालेला संभाव्य धोका लक्षात घेता भूवैज्ञानिक तज्ज्ञांकडून परिसराची पाहणी करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय। सुरगाणा तालुक्यातील सराड येथील मुलींच्या वसतिगृहांच्या भिंतींना तडे गेलेत। चिखली येथे जमिनीला चिरा व तडे पडल्याचं पाहणीत आढळलंय। माळेगाव येथील एका गटात सुमारे 25 ते 40 मीटर पर्यंत जमीन खचल्याचे अथवा खालीवर सरकल्याचं निदर्शनास आलं आहे। तसेच राशा येथील सोमा भोये यांच्या शेतातही जमिनीला भेगा पडल्याची माहिती तहसीलदार राठोड यांनी दिली आहे। इगतपुरीतील घटनेची माहिती तहसीलदार अभिजित बारवकर यांनी प्रशासनाला दिली। त्यांनी आंबेवाडी परिसराची पाहणी केली। या ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील डोंगरांचा भाग मोठा खचला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओहळ खाली आला। या प्रवाहासोबत मोठे दगड, गोटे, माती आणि मुरुम वेगानं खाली येऊन वनपट्टेधारक तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पसरले। त्यामुळे शेती पूर्णपणे खरडवून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। आदिवासी बांधवांची शेती पूर्ववत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तसेच पाण्याच्या प्रवाहाचा उपयोग करून कटवेआर बंधारा उभारणे आणि अन्य आवश्यक कामे प्रस्तावित करण्याची प्रक्रियाही प्रगतीपथावर असल्याचं प्रशासनानं सांगितलंय।